आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण होतंय. गणेश निबेंचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक. रोहित पवार रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, केलेल्या कामाची ही पोचपावती. रोहित पवारांची प्रतिक्रिया. रयत शिक्षण संस्थेवर पवारांचा कब्जा, वेदनादायी. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेला पवारांनी बळकावलं. भाजपा प्रवक्ता अजित चव्हाण यांची प्रतिक्रिया. विधान परिषद उमेदवारीवरून रायगड महायुतीमध्ये रस्सीखेच. शिवसेनेकडून विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीमधून राजीव साबळे इच्छुक. विधान परिषद जागा वाटपासाठी भाजपा शिवसेनेत खलबतं. रवींद्र चव्हाण, बावनकुळे आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा. विधान परिषदेतील जळगावच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच. मंत्री गुलाबराव पाटलांकडून मुलगा प्रतापरावसाठी लॉबिंग. येवल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. बोगटे शिवारातील 2 एकर केळीबाग उद्ध्वस्त. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. सर्वसामान्यांना महागाईचा फटका. गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ. पेट्रोलच्या दरात 87 तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे महागाई मॅन. इंधन दरवाढीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर निशाणा. पेट्रोल डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका. शेती मशागतीचा दर वाढला. पेट्रोल डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. शेतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल देण्याच्याही सूचना. डिझेल भरण्याच्या कारणावरून हिंगोलीत हाणामारी. सेनगाव शहरातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांमध्ये राडा. खरातचे साथीदार ईडी चौकशीच्या फेऱ्यात. एका दिवसात तब्बल 13.5 कोटी जप्त. बँक खात्यातील 2,25,00,000 ठेवी गोठवल्या. नीट पेपर फुटीनंतर लातूरच्या उद्योग भवन मधील क्लासेस, हॉस्टेल बंद करण्याचे आदेश. जिल्हा उद्योग केंद्राकडून बिगर औद्योगिक व्यवसायांवर कारवाई. उष्णतेमुळे फळबागा आणि संत्रा उत्पादक संकटात. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या शेलू बाजार परिसरात हळद पेरणीला सुरुवात. आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब. यांत्रिक पद्धतीनं हळद पेरणी. कांद्याला किमान 2,000 रुपये हमी भाव द्या. धुळ्यातील शेतकऱ्यांची मागणी. केवळ 600 ते 700 रुपये इतकाच भाव मिळत असल्यानं शेतकरी नाराज. निवडणुकीच्या कारणावरून हॉटेलमध्ये 2 गटात मारहाण. बीडच्या परळीतील घटनेचा सीसीटीव्ही समोर. एका दुकानात आग लागून सिलेंडरचा स्फोट. नागपूरच्या गोळीबार चौकातील घटना. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. उद्घाटनापूर्वीच प्रवेशद्वार भिंतीला भगदाड. धुळे जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिया भारत दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आणि एस जयशंकर यांचीही भेट घेणार. चीनमधील कोळसा खाणीत स्फोट. दुर्घटनेत 90 कामगारांचा मृत्यू. काश्मीरच्या राजौरीत लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू. दोरीमलच्या जंगलात 3 दहशतवादी लपले असल्याची माहिती. भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात. लडाखमध्ये लष्कराचं चिता हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातानंतर मेजर जनरलचा सेल्फी व्हायरल.